एक मोठी बातमी आपल्या समोर येते. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद. अनगर नगरपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट. सर्व 17 नगरसेवक बिनविरोध. मागील अनेक वर्ष राष्ट्रवादीत राहिलेल्या आणि काही महिन्यांपूर्वी भाजपात प्रवेश केलेले मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील यांच्या अनगर गावातील नगरपंचायतीची निवडणूक सध्या राज्यात चर्चेचा विषय बनली आहे. आणि या संदर्भात आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला आहे. अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला आहे. उमेदवारी अर्जावर सूचकाची सही नसल्याने आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या अनगर नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. उज्ज्वला थिटे यांच्या अर्जाला सूचकाची सही नसल्याने अर्ज बाद झाला आहे. दरम्यान अनगर नगराध्यक्षपदासाठी भाजपतर्फे राजन पाटील यांच्यासून प्राजक्ता पाटील आणि अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे हे 2 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी 2 उमेदवारांमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. पण 21 तारखेपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत असल्याने अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे आपला अर्ज माघार घेतात की कायम ठेवतात यावर पुढील चित्र अवलंबून असेल. मात्र सर्वाधिक चर्चा झालेली राष्ट्रवादी अजित पवार गट विरोधात भाजप हीच लढत होणार नसल्याने आता स्पष्ट झालेलं आहे. या सगळ्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि उज्ज्वला थिटे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.